नमस्कार. ऐकावे ते नवलच या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. कस्टम ऑफिशियल्स शॉक टू फाइंड 10 feet long python in carry-on luggage. Earth will have a temporary mini-moon for 2 months. Better late than never. Library book returned 50 years after the due date. And the last news, woman arrested after calling 911 on herself while attempting to steal a car. आजचे बातमीपत्र येथेच संपले. धन्यवाद. काय भारी बातम्या आहेत. कसल्या बंदाड बातम्या आहेत ना, एकापेक्षा एक. पण मला एक सांग की एवढं सरप्राईज व्हायला काय झालं ग? सरप्राईज म्हणजे तरी काय, आश्चर्यचकित होणं म्हणजे काय, तुमच्या एक्सपेक्टेशनच्या पलीकडे घडणं. बरोबर. म्हणजे आयदर इट एक्सीड्स युअर एक्सपेक्टेशन किंवा- ऑर इट इज व्हेरी लोअर इन युअर एक्सपेक्टेशन. दोन्ही गोष्टीत आपल्याला आश्चर्य वाटतं आणि अवाक व्हायला होतं. तसं झालं. पण आपल्याला आयुष्यामध्ये आश्चर्य हे खूप गरजेचं आहे, नाही का? म्हणजे कसं, त्याच्यामुळे आपण कायम फ्रेश ताजेतवाने राहतो. आत्ताच्या लाईफ मध्ये जर बघायला गेलं तर आपण इन्स्टावर सतत काही ना काही रील्स बघत असतो. त्याच्यामध्ये मला एक सरप्राइझिंगली रिसेंटली बघितलेला व्हिडिओ की पूर्वी बघ ना, आपल्याला असं होतं की जर डोसा करायचा असेल तर 2 दिवस अगोदर तयारी, ते भिजवून ठेवा, मग त्याचं ते आंबवा पीठ असं. आणि आता तू जर बघशील तर इन्स्टावर कुठल्या डाळी आणि काय काय मिलेटनी काय चालतं आणि असले धडाधड 10 मिनिटांमध्ये डोसे तयार केले जातात. तर हा म्हणजे इट्स अ काइंड ऑफ सरप्राईज फॅक्टर आहे. आश्चर्य वाटणारीच गोष्ट आहे. पण कसं होतं ना, आपल्याला सरप्राईज मिळाला काहीतरी मोठं घडावं लागतं, त्याशिवाय काही सरप्राईज मिळत नाही. पण लहान मुलांच्या बाबतीत मात्र ते पटकन आश्चर्यचकित होतात. काय होत असेल असं? पण त्यांची ना मतच सेट झालेली नसतात. ही गोष्ट अशीच पाहिजे, ही गोष्ट तशीच पाहिजे असं काही मनात नसतं. त्यांच्या मनाची दारं जरा उघडलेलीच असतात. आणि मग काय, पटकन हे बघितलं आश्चर्य वाटलं, ते बघितलं नवं कळलं आश्चर्य वाटलं. आपलं तसं होत नाही. पण म्हणजे याचा अर्थ असा की आपण आपल्यामधलं मूलपण हे जपायला पाहिजे, तरच आपल्याला नवनवीन ज्या काही गोष्टी आपल्या समोर येतात त्याच्यातला आनंद मनमुरादपणे घेता येईल. सध्याचं आपलं आयुष्य तर काय फास्ट गतीने बदलत आहे. एकदम खरंय. म्हणजे ह्याचं उदाहरण बेस्ट काय माहिती, मला आठवतंय की आपण कॉलेजच्या काळात असताना साधारणतः एसटीडी कॉल्स लावायचो. मुळात पहिले एसटीडी कॉल्स लावले जायचे, हे आता मला आधी म्हणावं लागेल. पण ते सुद्धा आपण बघायचो की 9 नंतर ते एसटीडी कॉल्स लावायचे. आणि आता सिच्युएशन अशी आहे की नुसतं तुम्ही तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस रीडिंग आणि तुमचे कुठे देशोदेशी कॉल लागतात, व्हिडिओ कॉल. ते पण म्हणजे आपण एवढे चेंजेस बघितले आपल्या लाईफमध्ये. हो. आणि कसं झालं ना की चेंजेस बघितले, त्या वेळेला तितकंच आश्चर्य वाटलं आणि हळूहळू ना तो चेंज अंगवळणी पडत गेला. त्या वाचून पुढे काही जाणच जमे ना. आता एसटीडी करायला सांग रात्री 9 पर्यंत वाट पाहत, आता शक्य नाही. म्हणून असं होतं ना की नवे अनुभव घ्यायलाच पाहिजे, तर पुढचं नवं आश्चर्य येणार. मग या नव्या लाईफ मध्ये आनंदी आणि सुखकर राहायचं असेल ना, तर नवीन नवीन अनुभव घ्यायचे, पुन्हा पुन्हा नव्याने आश्चर्यचकित व्हायचं आणि आनंदात राहायचं.